यावेळी नंदीच्या देवाने समाविष्ट करतोय. कशाला काय मरण तुझं मरण इतर पासून एक शिर याला 5-5 कशी रे याला कारण आहे. अरे पंचतत्व या नदीच्या देवात मी समाविष्ट केली म्हणून पंचतत्वांची शिरा नित्य नाशासाठी निर्माण झाली. पंचतत्वाची शिरा बघ हे देवा ही पाताळी शिरा मी तोडून टाकले. या देवाच्या नादीला नको आलायस तसा जा अर्धाला फुकट मरशील. पण देवा माझं जीवन असं व्यर्थ जाता कामा नये म्हणून तुझ्या सानिध्यात मला सदैव स्थान दे. देवा मला सदैव स्थान दे माझी इच्छा आहे. तथास्तु. हे वेगळं पद. हा ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्रानं तुम्हाला जिंकून घेतलं. तू माझ्याजवळ स्थान मागतोय मग मी तुला स्थान देतोय ते आहे. ते कसं? अरे या भूतलावर माझ्या शिवभक्तानं माझी कित्येक मंदिरं उभारली. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात माझी मूर्ती स्थापन केली. पण त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर या नंदीची मूर्ती स्थापन केली होती. पण पुढे येणाऱ्या भविष्यात या खडखड अरण्यात सारे शिवभक्त माझं मंदिर उभारतील. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात माझी मूर्ती स्थापन करतील. पण त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर या माझ्या नंदीची मूर्ती स्थापन न करता तुझी मूर्ती स्थापन करून तुला स्थान प्राप्त होईल. भविष्यात या कणखल क्षेत्री ज्यावेळी तुझं मंदिर उभारलं जाईल तेव्हा त्या मंदिराच्या द्वारासमोर या नंदीची मूर्ती न स्थापित करता तुम्ही माझी मूर्ती तिथं स्थापित केली जाणार. पण देवा त्या मूर्तीला जर का महत्व नसेल तर काय त्याचा उपयोग? हे व्याघ्रपद ऋषी नक्कीच महत्व राहणार आहे. असं कोणतं? अरे या विश्वात जो कोणी जन्माला आला त्याला मरण ठरलेले हे जाणून सुद्धा काही जणांच्या मनी ही मृत्यूची भीती असते. आणि जो कोणी तुझं दर्शन घेणार आहे त्याची मृत्यूची भीती ही सदोदित दूर होणार आहे. पण देवा माझी एक शंका आहे. त्या मंदिरासमोर या नंदीची मूर्ती न स्थापित करता तुम्ही माझी मूर्ती तिथं स्थापित केली जाणार. मग या नंदीला स्थान तर तिथं कोणतं? खरे नंदीच्या जागी तुला स्थान. मग नंदीचं स्थान कुठं? अरे शंभू महादेव माता पार्वती
यांचं एकीकरण म्हणजे शिवलिंग होय. त्याच शिवलिंगाच्या बाजूला या नंदीचं स्थान असणार आहे आणि यापुढे या नंदीला एक आगळ्या वेगळ्या नावानं ओळखलं जाणार आहे. असं कोणतं? हे व्याघ्रपद ऋषी तुझा शेवट करण्यासाठी शंभू महादेवानी या नंदीमध्ये पंचतत्व समाविष्ट केली. म्हणून यापुढं या नंदीला पंचतत्वांकित रुद्र पशु म्हणून ओळखलं जाणार आहे. त्या नंदीच्या स्थानाला महत्व काय असणार? हा, महत्व तर असणार आहे. अरे, मृत्यू लोकाच्या ठिकाणी असणारे शेतकरी त्यांच्या गोठ्यामध्ये काही दोष असतील, म्हणजेच त्यांच्या गोठ्यातील गाई गुरे ही सतत मृत पावत असतील, गोमाता या दुधास देत नसतील, तर त्या गोठ्यातील दोष दूर करण्यासाठी जर का या पंचतत्वांकित रुद्र पशुचं नामस्मरण त्या गोठ्यात केलं असेल तर सारे दोष दूर होणार आहेत. देवा, धन्य झालो. ओम नमः शिवाय. देवर्षी, एक संभ्रम माझ्या मनात आहे. कोणता? कारण देवाचं आणि याचं युद्ध झालं. हा, युद्धाच्या हिंदू मशकरीत माझ्या मित्राचं आणि याचं युद्ध झालं. पण या विश्वकार्यात माझ्या मित्राचा निष्पाप बळी का गेला? याला कारण आहे. कोणतं? अरे, या व्याघ्रपद ऋषीचं मरण, अरे ज्यावेळी विश्वाचा भार घेणारा पशु निर्माण होईल त्या पशुमध्ये पंचतत्व समाविष्ट होऊन पंचतत्वांचा नायक त्या पशुवर आरूढ झाल्यानंतर आपल्या हाती असणाऱ्या शस्त्राकरवी ज्यावेळी त्याच्यावर आघात करेल त्याच वेळी तो मरणार होता. पण नियतीनं असं जरी घडलं तरी एक अट ठेवली होती. ती कोणती? तर जर का या व्याघ्रपद